नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर साऱ्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षेची तारीख 15 मार्च जाहीर झालेली आहे. तुमचा सगळ्या इथं आत्तापर्यंतच्या वर्षांचा अभ्यास एकीकडे आणि तो दिवस तुमचा एकीकडे असणार आहे. कारण तो दिवस तुम्ही त्या दिवशी तुम्ही जे काही करणार आहात, त्याचाच तुमचा रिझल्ट त्याच्यावरती तुमचा रिझल्ट ठरणार आहे. त्यामुळे तो दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरवर जाल, तेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती पोहोचल्यानंतर तिथे अभ्यास करत बसायचं नाहीये, तुम्ही काहीही वाचायचं नाहीये. तुम्ही जेव्हा सेंटरवरती जाल, 1 तास आधी सेंटरवरती पोहोचा. तुमचा हॉल क्रमांक काय आहे, कुठल्या फ्लोअरला आहे, जर तुम्ही तुमची शाळेमध्ये होणार असेल तर ते सगळं व्यवस्थित बघून घ्या. तुमच्या ग्राउंडवरती परीक्षा होणार असेल तर तुम्ही त्या सेंटरच्या बाहेर ती तुमचं सगळी बैठक व्यवस्था दिलेली आहे तिथे बघून घ्या. आणि तुम्हाला पेपर सुरू व्हायच्या आधी जर तुम्ही 1 तास पोहोचलात तर तुम्ही त्या सेंटरच्या आजूबाजूला न राहता 100 मीटर अंतरावरती कुठेतरी लांब शांततेच्या ठिकाणी जाऊन बसा आणि व्यवस्थित शांत बसा. एक्झाम सेंटरच्या ठिकाणी असल्यानंतर काय होतं, खूप सारे विद्यार्थी तिथे असतात, एकमेकांबरोबर चर्चा चालू असते, अभ्यासाबद्दल चर्चा चालू आहे. त्यातील एखादा जर प्रश्न तुम्हाला नाही आला तर तुम्हाला प्रेशर येतं की अरे आपला अजून काहीच अभ्यास झालेला नाही. त्यामुळे अशा सगळ्या निगेटिव्ह एनर्जीपासून काही विद्यार्थी हे निगेटिव्ह बोलणारे असतात तिथे तुमचा डिमोरलाइज तुम्हाला करणारे असतात. त्यामुळे काय करायचंय, तुम्हाला त्या एनर्जीपासून लांब राहायचंय. पेपर सुरू व्हायच्या आधी अगदी 10-15 मिनिटं तुम्हाला तुमच्या सेंटरवरती त्या ठिकाणावरून जायचंय, शांततेत जायचंय, कुठलाही विचार न करता, कोणाशीही जास्त गप्पा न मारता मग आपल्याला आपल्या एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मारायची आहे. विद्यार्थी मित्र, तो दिवस खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन करा. शेवटपर्यंत अभ्यास करू नका. एवढ्या वर्ष तुम्ही अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आदल्या रात्री जे काही वाचाल ते तुमचं शेवटचं असेल. अगदी सेंटरपर्यंत जाईपर्यंत वाचण्याची काही गरज नाहीये. आता एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर वर्गात तुम्ही जेव्हा जाल, त्या शेवटच्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला परीक्षेचं नियोजन कसं करायचं याबाबत मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा तो व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ नक्की तो पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा. कारण यासारखे महत्त्वाची पोलीस भरती संदर्भातील अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.